मागच्या वेळेस विधानसभेला कल्याण ग्रामीणमध्ये आपण गाफील राहिलो, ती चूक यावेळी करू नका असे सांगत सभा मोठी आहे म्हणून बेसावध राहू नका. जोमाने काम करून समोरच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होईल या दृष्टीने विकासासाठी कामे करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांना आवाहन केले. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मतदारांना मागच्या वेळेसारखे गाफील न राहण्याचे आवाहन केले. कल्याण ग्रामीणमध्ये सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, नाती जपणारा, ती घट्ट ठेवणारा राजेश मोरे यांच्यासारखा हाडाचा शिवसैनिक उमेदवार म्हणून दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना 86,000चे मताधिक्य मिळवून दिले. मताधिक्यांची हीच बैठक कायम ठेवून आपण उमेदवार मोरे यांना आपण साथ द्यायची आहे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. मागच्या वेळेस कल्याण ग्रामीणमध्ये आपण गाफील राहिलो, ती चूक यावेळी करू नका असे सांगत सभा मोठी आहे म्हणून बेसावध राहू नका. जोमाने कामे करून समोरच्या उमेदवाराचे अनामत रक्कम जप्त होईल या दृष्टीने विकासासाठी कामे करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभेत शिवसेनेचा खासदार आहे. आपला या भागात आमदार पण पाहिजे, यासाठी कामे करा. आणखीन काही बोलायची गरज नाही, यासाठी आपला मुलगा पुरेसा आहे असे सांगत त्यांनी खासदार शिंदे यांचे विकास कामावरून कौतुक केले. कल्याण ग्रामीण महायुती सभेच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांसह काही शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाची ताकद काहीशी कमी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, युवासेना विस्तारक कामेश जाधव, उपजिल्हा पिसवली उमेश निंबाळकर, तर मनसेचे उपविभाग प्रमुख समीर करंबळेकर, विभाग अध्यक्ष संकेत तांबे, विभाग सचिव शिरीष देसाई, विभाग अध्यक्ष वैभव रत्नपारखी यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करत त्यांना पक्षासाठी झटून कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.